नमस्कार, मी मिसेस ज्योती सचदे, फाउंडर चेअरमॅन ऑफ ममता चॅरिटेबल फाउंडेशन. आम्ही राहते ते म्हणजे 6 रूमचं घर आहे, तिथूनच काम चालू होतं. आत्ता ह्यावर्षी मला कॉर्पोरेशनकडून मोठा हॉल माझ्या घराच्या समोरच मिळालेला आहे, जिथे मी इथे आता बसलेली आहे. काही लोकांकडे गरजेपेक्षा जास्त वस्तू असतात आणि ते वस्तू गोळा करून जे गरीब आश्रम असतात, ज्यांच्याजवळ जीवनावश्यक वस्तूसुद्धा नसतात, त्यांना पुरवणे हे मेन हेतू आहे आमच्या ह्या ममता चॅरिटेबल फाउंडेशन. आता तुम्ही ह्या चॅरिटेबल फाउंडेशनमध्ये काय काय देऊ शकता? तर कपडे, भांडे, क्रोकरी, इलेक्ट्रॉनिक आयटम म्हणजे टीव्ही, फ्रीज, पंखा, हीटर, कूलर, वॉशिंग मशीन, व्हॅक्यूम क्लीनर, वॉटर प्युरिफायर, टेप रेकॉर्डर, CD प्लेअर, DVD प्लेअर, कम्प्युटर्स, लॅपटॉप, फर्निचर, खेळणी, हे वस्तू आपण गरजवंत आश्रमांना पुरवतो. पहिले त्यांचे मी डॉक्युमेंट्स बघते, ते लोक खरोखर ते आश्रम चालवतात का. हे आश्रम म्हणजे कुठकुठले आश्रम? अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, आदिवासी लोक, वनवासी लोक, HFST लोकांचे आश्रम, फिजिकली हँडिकॅप आश्रम, परित्यक्ता स्त्रिया, गरीब वस्त्या, डोरस्टेप स्कूल्स, अंधाश्रम, लेप्रसी आश्रम, अशा एक्सेट्रा अशा आश्रमामध्ये दिल्या जातात. तर माझं पुढचं ड्रीम प्रोजेक्ट आहे वृद्धांसाठी पालनाघर चालू करायचे. आता नवरा बायको दोघेही नोकरी करायला जात असताना त्यांच्या मुलांना पालनाघरात सोडतात की नाही, तशा त्यांचं आणि त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकलं, त्यात वाळीत टाकलेलं फिलिंग होतं वृद्ध आईवडिलांना. दे फील नेग्लेक्टेड फील झाले की दे गो इन टू डिप्रेशनमध्ये गेलं की माणूस खतम होता. ते अवॉइड करायचे. त्यासाठी मला वृद्धांच्या पालनाघर चालू करायचे. त्यासाठी मला जागा मिळाली तिथे चालू करू शकेल. कारण ऑफिसला जाताना मुलगा सून वृद्ध आईवडिलांना ते वृद्धांचं पालनाघर, ज्याचं नाव आहे आजी आजोबांची आराम खुर्ची. कोणाला आपण देताना, गरजवंतांना त्यांना गरज असलेली वस्तू देताना तर जो आनंद आहे ना, दॅट कान बी कम्पेअर्ड विथ बिलियन्स ऑफ रुपीज. 36हून अधिक औषधी वनस्पतींनी समृद्ध अशा आयुरोज आयुर्वेदिक च्यवनप्राश तर्फे कलानंदिनी टीम आणि नवदुर्गा यांना हार्दिक शुभेच्छा.